हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत हा प्रश्न कशा सोप्या पद्धतीत सोडवायचा. तर सर्वप्रथम हा जो इज इक्वल्स टू आहे तो ॲज इट इज खाली लिहून घ्यायचा आणि आता जिथे नंबर आणि अल्फाबेट असेल त्याला एक साईड ठेवायचं आणि जो फक्त नंबर असेल त्याला एक साईड ठेवायचं. तर सर्वप्रथम आधी आपण रूल्स जाणून घेऊया. प्लस मायनसचं होते मायनस, मायनस प्लसचं होते मायनस, प्लस प्लसचं होते प्लस, मायनस मायनसचं होते प्लस. तर आता इथे 9x आहे तो आपल्या जागेलाच राहील. इथे आपण अल्फाबेट टाकूया आणि इथे नंबर टाकूया. तिथे अल्फाबेट आहे. आता 6x आहे तो प्लसच्या जागेला आहे. काहीच नसल्यावर त्याला प्लस बोलतात आणि जो इज इक्वल्स टूच्या इकडे गेल्यावर काय होईल मायनस, कारण प्लस मायनस मायनस. इथे प्लस आहे तिथे मायनस होईल, तो जाईल इथे मायनस. आता इथे +29 आहे तर ॲज इट इज आपण लिहून घेऊया. तिथे मी प्लस नाही टाकले, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता इथे -4 आहे तर इथे इज इक्वल्स टू इकडे गेल्यावर होईल तो प्लस, मायनसचं प्लस, तिथे +4. तर 9 - 6, 9 - 6 होते 3, तर 3 आणि xचं ॲज इट इज इक्वल्स टू 29 + 4 30, 31, 32, 33 झाला हा 33. आता अल्फाबेट आणि नंबर एकत्र आल्यावर मल्टिप्लाय होतात. तर x इकडे आला, 33 ॲज इट इज इथे मल्टिप्लाय आहे ते इज इक्वल्स टूच्या इकडे गेल्यावर डिवाइड होईल. तर 3 1 जा 3 1 जा 3 3 1 जा 3. आन्सर आपला आला 11. बघा किती सोप्या पद्धतीत आपण हा सॉल्व केलेला आहे. धन्यवाद.